नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ते म्हणजे बोर्डाची उत्तरपत्रिका लिहायची कशी आहे. कारण हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे उद्यासाठी, जेव्हा आपला पेपर असणार आहे आणि आपण कन्फ्यूज होऊ की उत्तर किती मोठं लिहायचं आहे, नक्की कसं प्रेझेंट करायचं आहे. कारण आपण अभ्यास तर करतो, पण उत्तर लिहायची कशी हे जर माहिती असेल ना, तर तुम्हाला खरे तर मार्क्स मिळणार आहेत. याचं कारण असं आहे की तुम्ही किती अभ्यास केला हे कसं कळणार एक्झामिनरला, तर तुम्ही पेपर किती चांगल्या पद्धतीने लिहिताय, किती सुंदर लिहिताय. कारण एक्झामिनर किंवा पेपर चेकरला नाही माहिती तुम्ही कोण आहात. तुमचा पेपर फक्त त्यांना माहिती असणार आहे. सो तो सुंदर ठेवायला पाहिजे किंवा तो सुंदर म्हणण्यापेक्षा ऍटलीस्ट असा ठेवायला पाहिजे की जेणेकरून एक्झामिनरला ते वाचता येईल किंवा त्याला मार्क्स देता येतील. सो लेट अस सी की पेपर प्रेझेंटेशन मध्ये नक्की करायचं काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी ना तुम्हाला पहिला प्रश्न बघायला मिळतोय, अचूक विधाने जी आहेत तर ती आपल्याला लिहायची आहेत. अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करायची आहेत. ओके. सो आता या ठिकाणी बघा, जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाईल तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथे बघायला मिळतंय की मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ही लाईन तुम्हाला पण ड्रॉ करायची आहे. काही जण इथे पण लाईन ड्रॉ करतात, ती केली तरी पण चालेल आणि इथे लाईन ड्रॉ करायचीच आहे. ही लाईन आहे क्वेश्चन लिहिण्यासाठी. कारण या ठिकाणी ना तुम्हाला मार्क्स दिले जातात. मग प्रश्न क्रमांक कुठे लिहिणार, तर प्रश्न क्रमांक तुम्हाला इथे लिहायचे असतात आणि त्यासाठी ही लाईन ड्रॉ करायची आहे. मेन जो काही क्वेश्चन नंबर 1 असेल तो वरती बॉक्समध्ये लिहायचा. या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स बघायला मिळेल बोर्डाच्या पेपरमध्ये, आय मीन आन्सर शीटमध्ये. आणि त्याच्यामधलं 1, 2, 3, 4 जे असेल ते तुम्हाला या जी तुम्ही नवीन आता लाईन ड्रॉ कराल त्याच्या आतमध्ये लिहायचं आहे. आता जो काही पर्याय होता तो डायरेक्टली याच्यामध्ये पुट करायचा आहे आणि आन्सर लिहायचा आहे. ठीक आहे. आपण जसं सायन्समध्ये वगैरे करायचो, फक्त ऑप्शन लिहायचो, ते नाही करायचं इथे. इथे तुम्हाला सांगितलं विधाने पुन्हा लिहा, तर पुन्हा लिहायचे, त्याशिवाय मार्क्स नाही मिळणार. तर पहिलं असं विधान होतं की ब्राझीलचा रिकामी जागा दिली आहे. विस्तार जास्त असल्यामुळे हवामानामध्ये विविधता आढळते. आता मग अक्षवृत्तीय, रेखावृत्तीय, विषुववृत्तीय की कुठला विस्तार? तर अक्षवृत्तीय करेक्ट आन्सर आहे. मग ते आन्सर लिहायचं. त्याच्या खाली कंपल्सरी अंडरलाईन करायची. तरच तेव्हा तुमचं तिथे उत्तर लिहिणं जे आहे तर ते पूर्ण होणार आहे. सिमिलरली बघा, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी उत्तर लिहिलंय आणि त्याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो पहिला प्रश्न आहे अचूक पर्यायवाला तर हा सोडवायचा आहे. ठीक आहे. आणि विधान प्रत्येक वेळी तुम्हाला परत लिहायचंच आहे, कारण त्याला सुद्धा मार्क्स आहेत. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, योग्य जोड्या जुळवा. प्रत्येक क्वेश्चन नवीन पानावरती लिहायचे भूगोलामध्ये, कारण क्वेश्चन नंबर 1 असं नाहीये. क्वेश्चन नंबर प्रश्न पहिला, प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा असं आहे. त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न नवीन पानावरतीच आला पाहिजे. आता प्रश्न काय आहे, योग्य जोड्या जुळवा. याच्यामध्ये एक स्तंभ आहे, स्तंभ नाही लिहायचे, डिरेक्टली उत्तर लिहायची आहेत. प्रॉपर टेबल ड्रॉ करायचं. आता याच्यामध्ये बघा, ट्रान्स अमेझोनियन मार्ग, त्याचं जे काही उत्तर असेल ते आपण पुढे लिहिलं. हे जे नंबर्स आहेत ते द्यायचे आहेत, पण याचे क क म्हणजे ब कड जे असेल ते द्यायची गरज नाहीये. फक्त स्तंभाचे नंबर्स द्यायचे आहेत आणि अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही आन्सर्स लिहिणार आहात. कुणीही असे लाईन्स ड्रॉ करून जोड्या नाही जुळवायच्या. आता आपण फर्स्ट मध्ये नाही 10th मध्ये आहोत. सो त्यामुळे तुम्हाला बरोबर आन्सर लिहायचंय इन फ्रंट ऑफ द मधलं जे काही असेल. त्यानंतर आहे बघा क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. तर हा प्रश्न असा होता की ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कुठलं आहे, तर कुठलं आहे, पिको दी नेब्लिना. व्हेनेझुएला आणि ब्राझीलच्या बॉर्डरवरती आपल्याला बघायला मिळते. 3014 मीटर त्याचं हाईट आहे. ठीक आहे. सो बेसिकली हे जे पिको द नेब्लिना आहे हे याचं उत्तर आहे. तर तुम्हाला उत्तर लिहिताना पूर्ण वाक्यात लिहायचं आहे की ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे आहे किंवा पिको द नेब्लिना आहे. अजून एक बेस्ट पार्ट, याला अंडरलाईन पण करा, छान वाटेल हायलाइट केलं तर, कारण तो मेन शब्द आहे. बाकी सगळं तर एका वाक्यात उत्तर लिहायचं म्हणून आपण लिहिलंय. पण मेन शब्द कुठला आहे, पिको द नेब्लिना. आय गेस थोडंसं माझ्यामुळे हाईड होतंय का, आता दिसते. त्यानंतर पुढे आहे, एखाद्या देशामध्ये दर 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये असणारी स्त्रियांची संख्या म्हणजे लिंग गुणोत्तर. तर प्रश्न असा असणार आहे की लिंग गुणोत्तर म्हणजे काय, तर तुम्हाला ही प्रॉपर डेफिनेशन लिहायची आहे. त्यानंतर पुढे प्रश्न असा आहे की मॅनॉस या शहराजवळ कोणत्या 2 नद्यांचा संगम आहे, तर अमेझॉन आणि निग्रो नद्यांचा संगम आहे. अतिशय इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये येऊ शकतं. हवं तर अमेझॉन आणि निग्रोच्या खाली अंडरलाईन करा, अजून छान वाटेल पेपर. नेक्स्ट आहे, ओके. सो भारतीय कंपन्यांनी ब्राझील मधल्या कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे, तर भारतीय कंपन्यांनी ब्राझील मधील माहिती तंत्रज्ञान, औषध उत्पादन, ऊर्जा निर्मिती, शेती व्यवसाय, खाणकाम, म्हणजे बेसिकली जनरल गोष्टी. कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला माहितीच नाही खरं काय आहे, पण विज्ञान तंत्रज्ञान असेल, औषध उपचार असेल, या गोष्टी तर कॉमन आहेत. त्याच्यामध्ये ऑफकोर्स इंडिया गुंतवणूक करू शकतं किंवा इव्हन दुसऱ्या देशांसाठी पण करू शकतं. सो त्याच्यामुळे काहीच नाही आठवलं तर ऍटलीस्ट हे कॉमन पॉईंट्स तरी तुम्ही लिहून येऊ शकता.
त्यानंतर आहे क्षेत्रफेट म्हणजे काय. तर क्षेत्रफेटीद्वारे एखाद्या क्षेत्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, भौगोलिक इत्यादी बाबींशी संबंधित माहिती मिळवता येते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण एका उत्तराचे लिहायचे प्रश्न बघितलेले आहेत. याचे प्रश्न ऍक्च्युली माझ्याकडे अवेलेबल नाहीयेत, पण हा व्हिडिओ पेपर प्रेझेंटेशनचा असल्यामुळे मी तुम्हाला सांगते की पेपर नक्की लिहायचं कसं आहे. आता इथे याच्यासाठी एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न होता. मे बी तुमच्यासाठी फरक स्पष्ट करा पण येऊ शकतो इथे 2 मार्कासाठी. सो मग त्या केसमध्ये तुम्हाला 2 कॉलम्स छानपैकी बनवून 2 मार्कांसाठी जर फरक स्पष्ट आला तर याचे 2 पॉइंट्स आणि याचे 2 पॉइंट्स लिहायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर्स लिहायचे असतात. त्यानंतर पुढे काय आहे बघा. प्रश्न चौथा अतिशय महत्वाचा प्रश्न, नकाशावरचा प्रश्न, नकाशा वाचन करायचा प्रश्न. तर या ठिकाणी जर प्रश्न चौथा ब्राझीलचा असेल तर प्रश्न चौथा भारताचा असणार आहे. ठीक आहे. हे ऑल्टरनेट असतात. एक वाचन करायला येतो आणि एक आपल्याला भरायचं असतं नकाशा. तर प्रश्न चौथा तर वाचनासाठी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पाऊस म्हणजे हवामान चॅप्टरचा जो काही नकाशा आहे तर तो दिलेला होता आणि विचारलेला आहे की ब्राझीलमध्ये अमेझॉन म्हणजे कुठे जास्त पाऊस पडतो. तर अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त पाऊस पडतो. किंवा व्यापारी वारे कोणत्या दिशेने ब्राझीलकडे येतात आणि ब्राझीलमधल्या वाऱ्यांना कुठला अडथळा आहे किंवा कशाचा अडथळा आहे, कशामुळे अडथळा निर्माण होतो. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. किंवा ब्राझीलमध्ये कोणत्या दिशेला तापमान जास्त आहे. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये कुठे सरासरी तापमान कमी आहे, कुठे सरासरी तापमान जास्त आहे, कुठल्या ठिकाणी सरासरी पाऊस पर्जन्यमान कमी आहे, पर्जन्यमान जास्त आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नकाशा बघून लिहिता आले पाहिजे. सो त्यासाठी जेव्हा तुम्ही उत्तरे लिहाल तेव्हा हे बघा असं करायचं आहे. प्रश्न चौथा तर नकाशा भरा होता आणि प्रश्न चौथा जो आहे तो प्रश्नोत्तरांचा आहे. या ठिकाणी लिहिलंय आणि आचे जे काही प्रश्न आहेत तर ते सॉल्व्ह केलेले आहेत. च काय करायचं आहे. च हवं तर तुम्ही या ठिकाणी प्रश्न चौथा नकाशा भरा असं टायटल द्या आणि याच्या बाजूला म्हणजे हे पान जिकडे असेल त्याच्या साईडला जर नकाशा अटॅच करणं सप्लिमेंटने पॉसिबल असेल तर ते करा. अदरवाईज शेवटी तुम्ही नकाशा अटॅच करू शकता. फक्त एवढंच की त्या नकाशावरती तुम्हाला प्रश्न क्रमांक लिहायचे की हा प्रश्न चौथा च उत्तर आहे. ठीक आहे. सो नकाशावरती तुम्हाला प्रश्न क्रमांक लिहायचे आणि जे पण डिटेल्स विचारले असतील ते सगळे डिटेल्स लिहायचे आहेत. सप्लिमेंट प्रमाणेच असतं ते. इफ पॉसिबल जर तुम्ही मध्ये अटॅच करू शकत असाल तर मध्ये अटॅच करा बरोबर या प्रश्नाच्या बाजूला आणि पॉसिबल नसेल तर मग तुम्ही याला एंड अटॅच करू शकता. अजून एक ऑप्शन आहे की पूर्ण हा जो प्रश्न चौथा आणि आहे तो पूर्णच एंडला अटेम्प्ट केला तरी पण चालेल. कंपल्शन अजिबात नाहीये. कुठेही अटेम्प्ट करा, कुठेही सप्लिमेंट अटॅच करा. फक्त मी तुम्हाला कन्व्हिनियन्स सांगते की कुठे केलं तर बरं होईल. फक्त एवढंच की याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन नंबर लिहायचा आहे. आता बघा नकाशामध्ये काय काय घटक दाखवायचे होते. कर्कवृत्त कुठे आहे, थरचे वाळवंट कुठे आहे. आता हे फोटो काढल्यामुळे थोडंसं ब्लर आहे खरं तर, पण बघा प्रॉपरली दाखवायचंय. ही सूची जी आहे ती मी वरती लिहिलेली आहे बिकॉज माझा नकाशा लहान होता, प्रॅक्टिससाठी घेतला होता मी. तुम्हाला नकाशा मोठा दिला जाईल तर त्या केसमध्ये ना इथे जी जागा आहे बे ऑफ बेंगॉल मधली किंवा बंगालच्या उपसागरामधली तिथे तुम्ही तुमच्या नकाशाचं घर बांधू शकता. त्याच्यामध्ये काय काय लिहायचं आहे. फर्स्ट सेकंड म्हणजे घटक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे 6 घटक आहेत ना ते त्याचा नंबर लिहायचा आहे. इथे चिन्ह ड्रॉ करायचंय आणि ते चिन्ह काय रिप्रेझेंट करतं ते लिहायचंय. सो बेसिकली जे मी इथे स्प्लिट करून लिहिले तेच तुम्हाला एकाखाली एक लिहायचं आहे. इथे सूची बनवली. वरती सूची हे नाव पण द्यायचं कारण कळलं पाहिजे तुम्ही काय करताय नक्की ते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण नकाशावरचा जो प्रश्न आहे तो सोडवायचा आहे. भारताचा येईल, ब्राझीलचा येईल, जो काही येईल तो. ठीक आहे. सूची लिहिणं अतिशय कंपल्सरी आहे कारण त्याशिवाय तुम्ही प्लॉटच नाही करू शकत नकाशामध्ये एलिमेंट्स. कोणतेही तुम्हाला किती करायचे आहेत, 6 पैकी 4 करायचे आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तो घटक दाखवणार आहात तेव्हा सांगा की हे सेकंड नंबरचा आन्सर आहे, हे फोर्थचा आन्सर आहे, हे फर्स्टचा आन्सर आहे, जे काही आहे ते. सो तर तेव्हा एक्झामिनरला कळेल की हा याचा आन्सर हे दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन असतो तो म्हणजे प्रश्न 5वा. प्रश्न 5मध्ये तुम्हाला भौगोलिक कारण लिहायचे असतात 2-2 मार्कांसाठी. त्यामुळे तुम्हाला ऍटलिस्ट लहान लहान पॉइंट्स असतील तर 4 पॉइंट्स लिहिणं अपेक्षित आहे आणि खूप मोठे पॉइंट्स असतील तर 2 पॉइंट्स लिहिणं अपेक्षित आहे. सो पहिलं बघा, भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. प्रश्न लिहायची गरज नाहीये, मी जस्ट असं लिहिलं होतं. तुम्ही डायरेक्टली उत्तर लिहू शकता. आता बघा हे याचं उत्तर 3 पॉइंट्स मध्ये लिहिलंय कारण पहिला पॉइंट लहान आहे त्यामुळे तुमचं उत्तर आणि तिसरा पॉइंट मोठा असल्यामुळे बरोबर ते मॅच होईल. ऍक्च्युली क्वांटिटी नाही बघायची आपल्याला किंवा
जाणून बुजून 4 पॉइंट्स पाहिजे म्हणजे पाहिजेच असं नको आहे. पण एक जस्ट एक क्लॅरिटी असावी की एवढं मोठं उत्तर लिहायचं आहे, त्यासाठी मी तुम्हाला पॉइंट्सचा अंदाज सांगितला. अदरवाईज पॉइंट्स कमी जास्त झाले तरी पण चालतील, पण उत्तर बरोबर पाहिजे किंवा त्याच्यामध्ये सगळं मेन्शन असलं पाहिजे. ठीक आहे. सो बघा, पहिला पॉइंट काय आहे की भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये कार्यशील गटातील लोकसंख्या तुलनेने जास्त आहे. आणि कार्यशील गट म्हणजे कुठला? तरुण गट. आता मी या ठिकाणी कार्यशील गटाला अंडरलाईन केली कारण तो महत्वाचा शब्द आहे. तुम्ही सुद्धा एक्झाम मध्ये अशा पद्धतीने इम्पॉर्टंट वर्ड्सला अंडरलाईन करा, कारण पेपर चेकरकडे एवढा वेळ नाहीये की तो तुमचं सगळं आन्सर वाचत बसेल. सो जर तुम्ही अशा पद्धतीने अंडरलाईन करून दिली ना, तर इट वुड बी बेस्ट, कारण त्यांना कळेल की हा इम्पॉर्टंट शब्द होता आणि तो या मुलाने लिहिलेला आहे, आणि मग ते तुम्हाला त्या पद्धतीने लगेचच मार्क्स देऊन टाकतील. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे भारताच्या एकूण लोकसंख्येमध्ये अकार्यशील गटातील लोकसंख्या म्हणजेच बालक असेल, वृद्ध व्यक्ती असतील, त्यांची लोकसंख्या कमी आहे. सो अकार्यशील अंडरलाईन करा आणि कमीला अंडरलाईन करा, कार्यशील अंडरलाईन करा आणि जास्तला अंडरलाईन करा. तर भारताच्या एकूण लोकसंख्येतील 51% लोकसंख्या जी आहे तर ती कार्यशील आहे म्हणजेच तरुण आहे, आणि म्हणूनच भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. आता या ठिकाणी हा जो 51% डेटा आपण लिहिलाय तो इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे त्याला अंडरलाईन करायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राणी संवर्धनाची गरज आहे. ह्याचं उत्तर बघा मोठं आहे, कारण सगळे पॉइंट्स आले पाहिजे. सो तुम्ही कुठल्याही दोन उत्तरांना कम्पेअर करू शकत नाही, पण ऍटलीस्ट त्याच्यामध्ये सगळे पॉइंट्स कव्हर झाले पाहिजेत एवढं बघू शकता, आणि मिनिमम तुम्हाला 2 पॉइंट्स तरी लिहायचे आहेतच 2 मार्काला. बघा, आता या ठिकाणी काय आहे, भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही वाढत्या निर्वनीकरणामुळे प्राण्यांच्या अधिवासास धोका, अधिवास म्हणजे काय? राहण्यास किंवा घर म्हणूयात त्याला आपण, ज्या ठिकाणी त्यांचा निवास आहे त्यास धोका निर्माण होत झाला आहे. भारताप्रमाणेच ब्राझीलमध्ये पण नागरीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, आणि त्यामुळे ब्राझीलमध्ये विविध प्रकारच्या प्रदूषणांचे प्रमाण पण वाढले आहे, आणि प्रदूषणामुळे प्राण्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. तर इन शॉर्ट, प्राण्यांसाठी काय काय धोकादायक आहे ते सगळं आपण मेन्शन केलं. भारताप्रमाणेच ब्राझील देशामध्ये पण प्राण्यांची शिकार आणि बेकायदेशीर तस्करी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. रोका पण केली जाते, म्हणजे स्थलांतरित शेती वगैरे केली जाते. आणि या सगळ्यामुळेच काय होतंय की ब्राझीलमध्ये प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होते, कारण त्यांच्यासाठी हे जे सगळं आहे तर ते अनुकूल नाहीये. आणि त्यामुळेच आपण असं म्हणतोय की भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये पण प्राणी संवर्धन केलं पाहिजे. त्यानंतर बघा, पुढचं आहे सहकार्य स्पष्ट करासाठी, गंगेच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येचे वितरण दाट आहे. हेच तुम्हाला असं येऊ शकतं की अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येचे वितरण विरळ आहे. तर दोन्ही पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला आन्सर्स लक्षात ठेवायचे आहेत, कारण गंगेसाठी जे दाट आहे त्याच्या ऑपोजिट रिझन्स आहेत की अमेझॉनमध्ये विरळ का आहे. सो उत्तर म्हणजे प्रश्न कसा पण फिरवून येऊ शकतो, पण तुम्हाला उत्तर त्याप्रमाणे फिरवता आलं पाहिजे. आता इथे बघा, गंगेच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येचे वितरण दाट का आहे? भारताच्या उत्तर भागामध्ये गंगा नदीच्या आसपास मैदानी प्रदेश आहे, आणि त्यामुळे या ठिकाणी एकतर पर्जन्यमान चांगलं आहे, सुपीक जमीन आहे, पाण्याची उपलब्धता आहे, सौम्य हवामान आहे. त्यामुळे शेती केली जाते, वेगवेगळे उद्योगधंदे केले जातात, आणि अर्थात वाहतुकीचं सगळं व्यवस्थित असल्यामुळे लोक त्या ठिकाणी स्थलांतरित होतात, आणि म्हणून त्या ठिकाणी दाट वितरण बघायला मिळतं. सो हे झाले याचे काही रिझन्स. नेक्स्ट आहे, ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. सो ब्राझीलमध्ये अनेक नद्या ज्या आहेत तर त्या ब्राझील उच्चभूमीमधून उगम पावतात, आणि ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे जी आहे तर ती आहे, आणि त्यासोबतच पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होते, आणि नद्यांचं पाणी ऑफकोर्स कमी उंचीच्या दिशेने वाहणार म्हणजेच पूर्वेकडे वाहणार, आणि म्हणून खरं तर ब्राझीलमध्ये जे आहे तर ते जास्तीत जास्त नद्या या पश्चिम वाहिनी नाहीयेत. ठीक आहे. सो किती सोपं आहे हे. त्यानंतर आहे प्रश्न 6वा, याच्यामध्ये पण जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 6 प्रश्न असतात, त्याची उत्तरं लिहायची असतात, आणि जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा असतो, आणि मग 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात. सो माझ्या मते जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर निवडा, ज्या ठिकाणी फक्त आलेख वाचून त्याची उत्तरं लिहायची आहेत, कारण ते इझी आहे. पण तुमच्याकडे वेळ जास्त असेल तर तुम्ही आलेख ड्रॉ करा, किंवा प्रॅक्टिस केली असेल तर मग आलेख ड्रॉ करा, आणि मग जे काही तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील ते त्या आलेखाच्या आधारे सॉल्व्ह करा. आता बघा, या ठिकाणी आलेख दिला असेल आणि त्याच्या अकॉर्डिंगली बरोबर प्रश्नांची उत्तरं अशी लिहायची आहेत 1 बाय 1. ठीक आहे. या ठिकाणी 6 प्रश्न झालेले आहेत. त्यानंतर पुढे आहे, जर तुम्हाला आलेख ड्रॉ करायचा असेल तर बघा, अशा पद्धतीने प्रॉपर प्रमाण लिहायचं आहे. क्ष अक्षावर काय आहे, य अक्षावर काय आहे. आता हा जोडस स्तंभालेख आहे. भारत आणि ब्राझील यांच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतोय जोडस स्तंभालेख. नागरी लोकसंख्याची टक्केवारी इथे बघा, तुम्हाला टायटल पण बघायला मिळतंय.
आणि वर्ष दिलंय 2015-16 असं काहीतरी आहे. पेन्सिल नसल्यामुळे जास्त क्लिअर नाहीये. बट तुम्हाला ओव्हरऑल आयडिया मिळते की बरोबर य अक्ष लिहायचंय, क्ष अक्ष लिहायचंय, प्रमाण लिहायचंय. अशा पद्धतीने कोणतं बार काय दाखवतो, कोणता स्तंभ काय दाखवतो, भारत दाखवतो की ब्राझील दाखवतो. जोडस्तंभालेख असेल तरी मेन्शन करायचं. रेषालेख असेल तर तुम्ही एक डॉटेड लाईन काढू शकता, एक स्ट्रेट लाईन काढू शकता. जे काही असेल भारतासाठी ब्राझीलसाठी ते तुम्हाला आधी मेन्शन करायचंय आणि मगच तुम्ही त्याचं ते काढणार आहात. ठीक आहे. आता याच्यावरती काही प्रश्न विचारले होते तर त्याची उत्तरं इथे लिहायची आहेत. ठीक आहे. 3च प्रश्न येतात तर ती तुम्ही इथे सोडवणार आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न 7वा. जरा इथे ना मी एकाखाली एक सॉल्व्ह केले, तुम्हाला मात्र नवीन पानावरती सॉल्व्ह करायचं आहे. प्रश्न 7व्या मध्ये काय विचारले की ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये खनिजाचे साठे तुलनेने कमी प्रमाणामध्ये आढळतात. तर का बरं आढळत असतील? एक तर पहिली गोष्ट म्हणजे ब्राझीलमध्ये अमेझॉनचं खोरं असल्यामुळे दाट इतकं दाट जंगल आहे की त्या ठिकाणी जाऊन आपण खनिज वगैरे नाही शोधू शकत. सो तेच रिझन आहे की इव्हन तिकडे असतील तरी पण वी डोंट नो किंवा आपण अजून फिगर आउटच नाही केले, कारण रिजन खूप जास्त प्रतिकूल आहे, एक तर खूप जास्त घनदाट आहे एक तर त्याच्यामुळे. सो ब्राझीलच्या पश्चिम भागामध्ये अमेझॉन नदीचे खोरे आहे हे फर्स्ट ऑफ ऑल सांगायचं, कारण तेच मेन रिझन आहे. येथील सदाहरित वने, प्रदेशामधील दुर्गमता इत्यादी कारणांमुळे खनिज संपत्तींचा शोध घेणं, त्यांचा वापर करणं याच्यावरती खूप बंधने आहेत, म्हणजे नैसर्गिक बंधने आहेत. आणि त्यामुळे या भागामध्ये एकतर लोकसंख्या पण विरळ स्वरूपाची आहे, म्हणजे कोणी जाऊन रोज फिगर आउट करेल असं पण नाहीये. एकतर वाहतुकीच्या सोयी सुविधा काही अवेलेबल नाहीयेत. इन केस तिथे मिळाले खनिजे घेऊन कसं येणार आपण बाहेर? सो बेसिकली दुर्गम भाग असल्यामुळे खनिजे असो नसो तिथे आपल्याला आपण शोध पण नाही घेतलाय किंवा आपल्याला इन्फॉर्मेशन पण नाहीये आणि त्यामुळे आपण असं म्हणतोय की साठे तुलनेने कमी आहेत. त्यानंतर क्षेत्रफिती दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल? तर ते तुम्हाला एकदा जनरल क्वेश्चन आहे, तर तुम्ही असं पण लिहू शकता विदाऊट रीडिंग किंवा विदाऊट काही माहिती असून पण. एकतर पहिली गोष्ट म्हणजे संकलित करू किंवा लोकांना पण अवेअर करू की म्हणजे लोकांमध्ये पण हे पसरवू, जागृती करू की असं तुम्ही कचरा टाकू नका वगैरे वगैरे जे काही असेल ते. तर जे पण दिसतंय तुम्हाला कचरा की वेस्टर्न आहेत किंवा काही आहे उरलेले खाद्यपदार्थ आहेत ते एकत्र घेऊ, ते पिशवीमध्ये टाकू, माहिती फलक पथनाट्य वगैरे करून लोकांमध्ये जागृती निर्माण करू. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. नेक्स्ट आहे ब्राझील आणि भारताला पुढील पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कोणत्या समस्यांना असं विचारलं असेल तर त्यासाठी याचं उत्तर आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे सेम, म्हणजे आपण असं म्हणतो की भारत आणि ब्राझील दोघांमध्ये पण खूप चांगली झाडं आहेत किंवा खूप वैविध्य आहे, जैवविविधता वगैरे आहे. सो बेसिकली ते जरी असलं तरी पण जपण्यासाठी दोघांना पण कष्टही घ्यावेच लागतात. मग त्याच्यामध्ये प्रदूषण आहे, निर्वनीकरण आहे, हे सगळ्या समस्या दोन्ही देशांमध्ये बघायला मिळतात. तर तेच तुम्हाला कंबाईन लिहायचं आहे आणि म्हणून खरं तर आपल्याला हे जपणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हा होता आपला लास्ट क्वेश्चन, जो की 4 मार्कांसाठी विचारला जातो. त्याच्यामुळे याचं उत्तर पण 4 पॉइंट्स तरी मिनिमम लिहिलेच गेले पाहिजेत. बघा या ठिकाणी याची उत्तरं मोठी मोठी आहेत. मिनिमम 4 पॉइंट्स तर तुम्हाला लिहायचे आहेतच. ठीक आहे. कारण हा प्रश्न खूप जास्त महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला जर पॉसिबल असेल, म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये असं विचारलंय की अवर्षण चतुष्कोन बद्दल विचारलंय किंवा स्पेसिफिकली अमेझॉन नदीबद्दल विचारलंय, गंगा नदीबद्दल विचारलंय आणि तुम्हाला जर ते ड्रॉ करून दाखवता येत असेल, म्हणजे भारताचा नकाशा ड्रॉ करायचा किंवा त्याचे साचे पण मिळतात स्टेन्सिल्स वगैरे, ते तुम्ही जर वापरले असतील याआधी तर तुम्ही त्या पद्धतीने स्टेन्सिल्सचे नकाशा ड्रॉ करून त्याच्यामध्ये ती नदी दाखवू शकता, जर तुम्ही आधी गेलं असेल तर. आता इन मोमेंटला कन्फ्युजन नकोय आपल्याला, पण हे पण तुम्ही करून दाखवू शकता. तुमचं उत्तर अजून चांगलं वाटेल. हे कंपल्शन नाहीये किंवा कुठे लिहून नाही दिलेलं आहे, बट हे तुम्हाला तुमचं उत्तर इनोव्हेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही हे रेफर करू शकता. सो अशा पद्धतीने पूर्ण पेपर कसा लिहायचा आहे ते आपण बघितलं. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि सगळ्यांना बेस्ट ऑफ लक एक्झामसाठी. त्यासोबतच फुल रिव्हिजनचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला होता. आय होप की तुम्ही तो कालचा व्हिडिओ बघितला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय बाय, बेस्ट ऑफ लक.